मित्रांनो, तर आज आपण आलोय मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी या ठिकाणी आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन चालू कडब्याचे रेट काय चालू आहेत काय या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पशूंच्या चाऱ्या संबंधित माहिती असेल, सांगोलीचा बाजार असेल, अशी संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. तर आपण जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. मग आता ह्या परिसरात तुमची शेती कसं काय? शेती म्हणजे शेती नाही, आपण ही खुती म्हणून काळी खुती घेतलेली असते. बरं, एकरी ही 65,000 रुपये घेतली 5 एकरला. 5 एकर म्हणजे 65,000 रुपये मालकाला द्यायचे आणि ह्या वर्षी तुम्ही काय निघेल आमची कडबा ज्वारी सगळं आपण घेऊन जायचं, मजूर सगळी आपली. नांगरणी वगैरे सगळं नाही, नांगर वगैरे ती पेरणी सगळी त्यांची त्या शेत मालकाची. असं इकडे शेत मिळतंय. आता समजा बाहेरच्या लोकांना कोणाला करायला मदत मिळेल का? मिळते एकरी काय 4,000 5,000 काय राहणं दिले काही त्यांचं. आता सध्या आपण जर आपल्या साईडीत घेतली तर तण पाळी नांगर आपण करायची, त्यानंतर पेरायची बी आपण. त्यांना एकरी 4-5,000 रुपये द्यायची शेतकऱ्याला. आणि नसेल तर ह्या टप्प्यात घ्यायची. आपलं आयुष्यच आपल्याला जी मिळते ज्वारी बघून आपण घ्यायची. 10 एकरावर त्यांचा रेट असेल त्या पद्धतीने घ्यायचं आपण. आता ही ज्वारी कडबा ह्यातनं रोजगार जाऊन आपल्याला ही लाखभर रुपयाला पडते आपल्याला सगळ्यांना. किती एकर आहे? 5 एकर आहे. 5 एकरात 1 लाख रुपये राहतील मला. नाही राहत नाही. तर मला टोटल मला घेतल्यावर 1 लाख रुपये खर्च येते. बरं, किती जणांना घेतली 5 एकर? ती 5 एकर मी स्वतः घेतल्यानंतर एकट्याने घेतली. आणि ह्याचा रोजगार किती जातोय? रोजगार पेरणीचं काय आपल्याकडनं आहे. 1 मिनिट असं बरोबर त्या दिवशी पेरणीचं आपल्याकडनं आहे. त्यांनी पेरणी पाळी तण पाळी काय पेरायचं सगळं त्यांनी केलं होतं. बरं बरं. त्यांच्याकडून आपण घेतलं की 65,000 रुपयाला. 65,000 रुपये त्याला द्यायचे आणि आता ही 31,000 रुपये ही लागवडीची. म्हणजे काढणी मोजणी आणि मळणी आधी सगळं आलं. बरं बरं बरं. मग त्याच्यानंतर तू जेवढं लाख रुपये वजा करून ह्यातनं आपल्याला काय शिल्लक राहते तीच बघायची. नाही तर शेवटी आपण कडबा काय केले, आपल्याला कडबा पाहिजे म्हणून आपण ही घेतलो. घरी काय तोटा झाला फायदा झाला तरी. बरं बरं. आता तुम्ही सांगितलं कडबा पाहिजे चालू, आता काय रेट आहेत कडब्याचे? आता ही कडबा जी आहे ही कडबा मी काढलाय म्हणजे मी 25 रुपये जास्त देत नाही. माझंच नाही, माझा काल परवा मागितलं. आणि ज्यांनी चक्रीवर काढते ती त्यांची पिंडी बारीक असते काय असते ती 17, 18, 20, 22 पर्यंत सांगते. म्हणजे जागेवर जरी आलं तर तुम्ही 25-76 काय देत नाही. काय कारण असेल याचं? कारण म्हणजे कडबाच नाही आवडला. शिवारात ह्या काय झाले जास्त हरभरा होता काय असेल त्यांचं ज्वारी कमी आहे. या खर्चाला घेऊन कशाच्या त्या लागवडीला ती 500 रुपये लेबर आहे अण्णा आपल्याकडे आहे. बरं ती दमदमची गाडी म्हणजे एक लेबर मला 600 रुपये लेबर पडते. कुठं आणली लेबर? ती शिरडून आणलेली कर्नाटकात लेबर आणलेली. कर्नाटक आणली. किती अंतर आहे साधारण? आता आमच्या गावात तिथं 20 किलोमीटर होते. म्हणजे जवळ आहे तुम्हाला? जवळ आहे 20 किलोमीटर. बरं. तर आता मामा मला अजून एक सांगा की ही कडबा जी आहे ही साधारणपणे 25 रुपयाला तुम्ही पिंडी सांगितली. ही ज्वारी आता कुठल्या म्हणजे जाती ज्वारी आहे किंवा ही ह्या भागात कशी? मालदांडी म्हणून ज्वारी आहे. त्या मालकाला आपल्याला मालदांडी म्हणून सांगत चांगली ज्वारी आहे, 1 नंबर ज्वारी. बरं. त्या ज्वारीला रेट होईल 5-5.5 हजार रुपये सध्या. 5,500 रुपयाला कुठे वजन असं सांगत नाही. कडबा 20 रुपये, ज्वारी 5,000 रुपये. 5,000 रुपये 6,000-5,000 पर्यंत जाऊ शकेल. बरं. तुम्ही कडबा विकणार आहे का? नाही, कडबा विकत नाही. मी घरासाठी म्हणून घेतलो. म्हणजे मित्रांनो बघू शकताय वास्तविक परिस्थिती जी आहे ह्या भागातील बऱ्यापैकी लोक जे आहेत ती कडबा म्हणजे आता सध्या सोन्याच्या भावात चाललेला आहे. आणि बऱ्यापैकी काय झालेलं आहे की जनावरांना पावसाळ्यामध्ये असेल किंवा आता हे उन्हाळी चारा किंवा पावसाळी चारा म्हणून अगदी चांगल्या पद्धतीनं मुळी सगळं उपसून काढलेला जो चारा असतोय तो म्हणजे कडबा आहे. आणि हा कडबा मिळणं म्हणजे आता मुश्किल झाले. बरं, कशामुळे काय झाले कडबा का बरं आला नाही ह्या वर्षी? कडबा कशामुळे केला नाही लोकांनी माहिती आहे का? त्या लेबरमुळे केला नाही. केवळ लेबरचा जे चार्ज झाला आहे त्या लेबरमुळे काय परवडत नाही. आता सध्या पिंडी 5 रुपयाला काढते ती. बरं. 5 रुपयाला एक पिंडी काढायला, 3 रुपयाला बांधायला. पुन्हा 8 झालं. पुन्हा बाहेर 3 रुपये शेकडा घेते. आता मी 11 रुपये झाले. 11 रुपये ह्याला मेंटेनन्स खर्च आहे. म्हणजे नुसत्या काढणीपासून मोडणीपर्यंत. मग पुन्हा त्याचं 1 क्विंटलला 100 रुपये मळणी मिशनीचा खर्च. मळणी मिशनीला 100. बरं. मग ती एक 13-14 ही असं मिळून 1500 रुपये खर्च झाला इथं जागेवर आला शेतकऱ्याला. विक्री, ट्रॅक्टर, पाळी, पेरणी, कोळप हे सगळं सोडून फक्त काढणे मोडणे मळणे एवढा रेट आहे. 1500 रुपये एकराला. म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय केले? नाही, एकराला 1500 रुपये जास्त होत असत. नाही, मग सांगतो की शेकड्यावर सांगतो की. शेकडा 100 कडब्या सांग. 100 कडब्या किती निघतं एकरात? एकरात ही कडबा 400 निघेल. सरासरी 500 कडबा निघतो एकरात. निघत नाही. त्याच्यामुळे ही जरा रान काहीतरी हिने उडीत केलं होतं. डबल पीक केल्यामुळं ज्वारी पातळ गेली. बरं.
आता तुम्ही सांगितलं ज्वारी 5,000 रुपये क्विंटल जाते, कडबं 25 पर्यंत जाते. आता प्रामुख्याने विषय असा झाला की शेतकरी आता तुमच्याकडे बी जनावरांची ही 25 रुपयाने पेंडी घेऊन त्या शेतकऱ्याला परवडणार आहे का ही जनावर परवडत नाही. एकाच घेऊन जर जित्राप जण करायची त्याने हे जणाला लागायचं. काय केलं पाहिजे? काय मग घरी जर किती 1-2 एकर बागायचं असेल तर त्या बागायतमध्ये कडवा ज्वारी काय तर करून त्याच्यावर कडबा एकाच घेऊन घालणं जास्त नाही. आता करेल अजिबात परवडत नाही. त्या एका गायला दिवसाला 5 पेंड्या लागते त्याचा. मग किती झाले कडवे? मग आता 25 रुपये म्हणलं तर 5 पेंड्याचं 25 चोक 100 आणि ती 100 रुपये नुसती ही झाली. ती वैरण एकच वाळली जाते. गरीबाला कसं परवडणार? ज्याच्याकडे बक्क वैरण ह्याच्या दुसरं मिक्स वैरण जे काय आहे ती काय मिळून असं चालतं. नुसता कडबा घालून बी चालत नाही. आता माझ्याकडे जवळजवळ 25 गायच्या कसल्या काय जर्सी गाय. तुम्ही कसं नियोजन मग हे असं केल्यावर परवडत मग परवडतं इलाज नाही ते. हे मग काय करायचं? कसा एकाच घेण्यापेक्षा आता ही थोडं जाईल का काय 4 रुपये गेलं तरी एका मोठीला गोळा होते. ज्वारी राहिली आपल्याला खायला, कडबा आपल्याला राहिला. बरं एकाच घ्यायचं म्हणलं तर किलो खर्च चांगली असाच कडबा ते परवडत. आता घेतला तर थोडं कष्टाळी माणसाला कष्ट आहे खरं फायदा होतो. बरं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं की आता आपण बऱ्यापैकी मामांना माहिती विचारली की कडबा असेल ती कडबा आता मालदांडी ज्वारी म्हणला काय मालदांडी ज्वारी आहे आणि कडबा साधारणपणे ह्याने बऱ्यापैकी मोठ्या पेंड्या टाकलेल्या असतात. ह्याला काही विकायचं नाही आणि विक्रीसाठी म्हणलं तरी पण मामा 25 रुपयानं एक पेंडी अशा हिशोबानं 2500 रुपये शेकडा ना. 25 रुपये 1000 रुपयालाच पडला. 25,000 रुपयाला 1000 कडबा पडला मित्रांनो. तर अशा पद्धतीने जर कोणाला घ्यायचं असेल तर मामा कडबा देणार आहेत. पण 25 रुपये यात काय नाही म्हणतायत कारण त्यांची पिंडी पण मोठी आहे आणि सध्या तर बघायला गेलं तर ह्या भागामध्ये पाऊस पण थोडाफार वेळेत पडला नाही. त्यामुळं पेरण्या मागं पुढं झाल्यामुळे काय कडब्याची पण दाट पातळ झालेला आहे आणि व्यवस्थित आलं नाही. तुम्हाला मी दाखवणारच आहे त्या सगळ्या गोष्टी. कडबं कसं उगवलेलं आहे, लुंग कसं पडलं तर काय ज्याच्यात तुम्ही ज्वारी विकणार आहे. नाही ज्वारी विकणारला आहे तर आपण नाही. मी ज्वारीसाठी कडब्यासाठी खास घेतली. मी तुम्ही काय विकणार नाही विकणार नाही. तुम्ही शेतकरी आहे. शेतकरी मला 10 क्विंटल ज्वारी लागते. भावा कुटुंब मला 10 क्विंटल ज्वारी लागते. म्हणजे दोन्हीचा फायदा झाला आपल्याला. पण ह्या भागातली ज्वारी तुम्ही मिळवून देता का जर एखाद्या पुण्या मुंबई कोण मला म्हणते तुझी ते आणि कुणा जास्ती तर बस बघा. बरं आता जर समजा तुम्हाला जर एखाद्या शेतकऱ्यानं किंवा एखाद्या मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या सिटीमध्ये राहणाऱ्या जर कोणी फोन केला आम्हाला 1-2 क्विंटल 1 क्विंटल ज्वारी पाहिजे कारण शहरात राहणाऱ्या लोकांना जास्त ज्वारी मिळत नाही. कारण रानातनं थेट त्यांच्या दारात जाणं किंवा त्यांच्या डायरेक्ट दळून आणायचा दुसऱ्या राहत नाही. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना मदत करता का? आता देतोय तशी मी पाहुण्याला इकडे तिकडे आम्ही देतोय. मला जर मग आता माझ्या अतिशय जर जास्त पिकली तर मी 10 क्विंटल विकू शकतो. बरं काय भावानं काय त्यावेळेस आता काय सध्या तर 5-5.5 काली घेतली कुठली तर ह्याच्या वरातली त्यांनी मला सांगितलं आता ज्वारी जर येते तुमची ज्वारी तर 5-5.5 जाते. तुमचा मोबाईल नंबर सांगा मला. 97 65 38 5154. शेतकरी मित्रांनो ही कॉन्टॅक्ट नंबर मामाने दिलेला आहे आणि वेळात वेळ काढून आपल्याला त्यांनी एवढं कामाचा त्या ठिकाणी त्यांच्या मागं व्यापासून देखील आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी 2 मिनिट त्यांची दिलेत आणि संपूर्ण माहिती बऱ्यापैकी काय आहे काय परिस्थिती आहे त्यांनी कुठल्या पद्धतीने शेत केलेला आहे संपूर्ण माहिती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर कोणाला ज्वारी पाहिजे असेल तर ह्यांना संपर्क साधू शकताय आणि आपल्याला ज्वारी जी काय रेंज चालू आहे त्या हिशोबाने डायरेक्ट शेतातून पिकलेली ज्वारी कुठल्याही प्रकारचं पाणीही दिलेलं नाही वाटते. पाणी वगैरे काय नाही डायरेक्ट नुसते पावसावर म्हणजे अंदाज पाऊस पडला असता तर अजून ज्वारी काढायला जड गेली असते. या माणसाला ज्वारी निघतली नव्हती कापून काढावं लागली असते. बरोबर मग आता ती उपसून काढले पेरल्यापासून ह्याला पाऊसच पडला नाही त्याच्यामुळे ज्वारी काढायला हलकी चालली म्हणून थोडं अजून परवडते. नाही ते एवढ्या ज्वारीला मला कमीत कमी 30,000 रुपये गेला असतं 5 एकराला. नाही झालं तरी 20-25 तेवढ्या काढले. किती माणसं बायका किती आहेत गडी किती आहे? 7-8 बाया त्या 5 गडी 8 बाय आणि 5 गडी काल 8 होती. एक बाई साधारणपणे किती पेंड्या काढते? आता 50च्या वर बाई काढतच नाही. टायमिंग कसं असते? टायमिंग आता 9ला येऊन लागली की 5ला सुट्टी. दुपारी 1 तास जेवायला पाणी प्यायला यावं म्हणून पाणी आपलं मालकाचं जारचं फिल्टरचं पाणी खायला आपल्याकडे खायला लागेल नाही द्यायला लागतं त्याशिवाय पर्यायच नाही. पाणी फिल्टरचं असेल तरच पिकली नाही. बरोबर आता सगळीकडे तीच निघाली. शेतकऱ्याची एवढी परिस्थिती झाली. आता 50 लिटर पाणी मी गावात आणलं फिल्टर म्हणजे अशी परिस्थिती. मग आता साध्या माणसाचं शेती करायचं काम बी राहिलं नाही. त्याची कडक कापडं त्याची शेती करायचा घास नाही तुम्हाला ज्यांनी कष्टावून करते ती त्याला जायची स्वतःहून रानात उतरल्याशिवाय होणार. स्वतःहून आता मी स्वतः आहे
मी कागदपत्री चालू सरपंच आहे, मिस्टर सरपंच आहे ना. बरं बरं हां तरी आम्ही एवढं जर कुटुंब आमच्या घरात 5 माणसं आली हां, त्याच्यासाठी, हां. मग काय तर गाडी झाडाखाली लावून झाडाखाली बसून स्थिती होत नाही. चालत ना. मी बघतोय आता आल्यापासून तुम्ही बी कडबं ओढत होता, आम्ही लांबच लक्ष वरती दिलं होतं. ते असं केलं तरच ही शेती तर शेतपिकाही कारण हेच आहे. हम्म. स्वतः राबलं तरच होणार आहे ते. तर प्रामुख्याने एक अनमोल सल्ला दिलेला आहे. शेतीमध्ये कडक कपडे घालून शेती होत नसते, स्वतः राबलं तर शेती होईल असं यांचं म्हणणं आहे. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय, ही मामा नुसतं मामा नाही, ही गावचं सरपंच आहेत आणि सरपंच असून देखील काळ्या रानात ज्वारी काढा येते. म्हणजे थोडक्यात ही पुढारी माणूस आहे, तरी देखील गाव सांभाळत स्वतःची शेती देखील कशा पद्धतीने करते ते एक आदर्श सरपंच म्हणावं लागेल. त्यांना आपण विचारूया बाबा, त्यांना म्हणजे असं काम करताना ही करताना असं काय काय वाटतंय का, किंवा काय त्यांच्या मनातल्या काय भावना आहे त्या विचारू. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही सरपंच आहे तरी देखील काम? सरपंचाची वेळ काय सांगा, सकाळी तारीख तासभर आता काय आपली कामाची म्हणजे एवढं काय लई महत्वाचं नाही. आहे ते महत्वाचं. आता 2-3 फोन आलो होते तर कोणाचं काय एक जणांच्या हातीच बाहेर होतो जरा, म्हणजे आज काय नाही उद्या करूया, मी इकडे शेतात आलो काय म्हणलं. परत आणि गावातलं काय पे पाण्याची ह्याची त्याची जी अडचण आहे सगळं आपण क्लिअर करतो. संध्याकाळी 8-9 वाजता कोणाचं काय किरकोळ मिरकोळ असतं तर बघायला. सरपंच असे हे जर माझा विषय नाही. मी सलग 25 वर्ष सरपंच आहे. ऑगस्ट गावचा 25 वर्ष सरपंच आहे तुम्ही? 10 वर्ष वडिलांनी काढली, 5 वर्ष मी काढली, पुन्हा 5 वर्ष मी स्वतः काढली आणि आता चालू 25 वर्षाला मिस्टर सरपंच. म्हणजे तुमचे मिसेस सरपंच. अच्छा अच्छा. मग असं आम्हाला शेतीची आवड जास्त, कामापेक्षा राजकारणापेक्षा शेतीची आवड जास्त. बरोबर आहे. राजकारण आहे, राजकारण 25 वर्ष काय दिली लोकांनी, तेवढी वेळ बी देते त्यांच्यासाठी. आता जर कोण म्हणतं की तरी मी जाणार. म्हणजे काम सगळं सोडून चालू हे जेवण झालं. तसं लय बी अति करायचं नाही. मग ती नुसतंच कापड घालून पडाई पण करून उपयोग नाही. काम बी झालं पाहिजे. काम झाल्याशिवाय तर लोकांनी दिलं नाही. बरोबर आहे, बरोबर. काम बी झालं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ह्यांच्याकडून बऱ्याच काय गोष्टी शिकण्यासारख्या होत्या आणि आपल्याला ह्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण ह्यांच्या पद्धतीनं, की बाबा सरपंच जरी असलं तर शेतात जाऊन काम करणं म्हणजे काही कमीपणा नाही. आणि शेतीला अनमोल मगाशी त्यांनी एक सल्ला सांगितला, की शेती करत असताना तुम्ही स्वतः राबल्याशिवाय शेती सक्सेस होत नाही, असा त्यांचा एक अनमोल सल्ला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबू. पुढील आपण कडब्याचे दर, चालू मार्केट रेंज काय आहे, ज्वारीचे दर असतील, तूर भुसा असेल, हरभऱ्याचा भुसा असेल, असे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या 2 ते 4 दिवसात आपण टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. घर बसल्या संपूर्ण चारा असेल, पशु संदर्भात माहिती आपल्याला मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू. धन्यवाद. धन्यवाद साहेब.